18 जुलै एक दिवस आहे महाराष्ट्रासाठी, मराठी भाषेसाठी, मराठी संस्कृतीसाठी आणि महाराष्ट्राच्या संपूर्ण मराठी जनतेसाठी फार मोठा आघात करणारा ठरला, फार मोठा दुःखद दिवस ठरला। याचं कारणही तसंच आहे। या मराठी भाषेवर, या मराठी जनतेवर, या मराठी भूमीवर ज्यानं जीवापाड प्रेम केलं, आघात प्रेम केलं, या मराठी भाषेला, छत्रपती शिवरायांच्या जाज्वल्य इतिहासाला ज्याने 7 समुद्रापलीकडे घेऊन गेलं, रशियाच्या निभोवाणीवरून या महाराष्ट्राची, या महाराष्ट्राच्या जाणत्या राजाची, अर्थात छत्रपती शिवाजी राजांची, महात्मा ज्योतिराव फुलेंची आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची ओळख करून दिली, असे थोर साहित्यिक, दीन दलित कष्टकऱ्यांचे महानायक, साहित्य सम्राट कॉम्रेड अण्णाभाऊ साठे यांचं दुःखद निधन झालं, त्यांचं महापरिनिर्वाण झालं। तो दिवस म्हणजे 18 जुलै 1969। मित्रांनो, जसं अण्णाभाऊने या महाराष्ट्रावर प्रेम केलं, त्याच्या 10 पट या महाराष्ट्राने अण्णाभाऊवर प्रेम केलं। अण्णाभाऊंचे कवनं, अण्णाभाऊंच्या कादंबऱ्या, अण्णाभाऊंच्या कथा महाराष्ट्राच्या जिभेवर सातत्यानं रेंगाळत असताना आपण पाहतोय, आजही पाहतोय। म्हणून तो दिवस विशेष करून महाराष्ट्रासाठी, मराठी मायबोलीसाठी, महाराष्ट्राच्या मराठी जनतेसाठी तो फार मोठा दुःखद दिवस ठरला असं आम्ही मानतो। या महाराष्ट्राचा शाहीर, या महाराष्ट्राचा लाडका लेखक, या महाराष्ट्राचा लोकनायक, दीन दलित कष्टकरी कामगारांचा महानायक, एकंदरीत मुख्यांचा आवाज बनलेला, गाव कुशाबाहेर असणाऱ्या भटक्या, विमुख, दलित यांना महानायकाच्या भूमिकेत आणून उभा करणारा साहित्याचा सम्राट म्हणजेच अर्थात साहित्यरत्न अण्णाभाऊ, कॉम्रेड अण्णाभाऊ साठे यांचा निर्वाण झालं। महाराष्ट्राच्या अनेक माध्यमांनी याची दखल घेतली, मोठ्या प्रमाणावर बातम्या प्रसारित झाल्या आणि बघता बघता संपूर्ण महाराष्ट्राची जनता दुःखमय सागरात बुडाली। नमस्कार, मी सुभाष हनुमंते, आपण पाहताय चारवाक टीव्ही। मित्रांनो, आज आपण एका अशा विषयावर आपण चर्चा करणार आहोत, साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या मृत्यूविषयी, यांच्या जीवनाविषयी अनेक पद्धतीने चर्चा होताना दिसत आहे। अशा परिस्थितीमध्ये जेव्हा 1969 रोजी अण्णाभाऊ गेले, तेव्हा काय घडलं? 18 जुलै 1969 रोजी अण्णाभाऊंचं निर्वाण झालं। तेव्हा शंकरभाऊ साठे वाटेगाव मध्ये होते, मधुकरराव साठे वाटेगावला होते, जवळचे नातेवाईक असं कोणी नव्हतं असं सांगितलं जातंय। परंतु वास्तवता काय आहे? अण्णाभाऊ साठे यांचं निर्वाण झाल्यानंतर त्यांची अंतस यात्रा निघाली। महाराष्ट्रातले दिग्गज कॉम्रेड, दिग्गज नेते त्या अंतयात्रेला उपस्थित होते, असे ठोस पुरावे आज आपल्याकडे उपलब्ध आहेत। जे अभ्यासक आहेत, ज्यांना अभ्यास करायचा आहे, त्यांनी जर शोध घेतला तर हे पुरावे त्यांना उपलब्ध होऊ शकतात। ही वार्ता जसं महाराष्ट्रामध्ये पोहोचली तसंच पुण्यामध्ये सुद्धा पोहोचली। पुण्यामध्ये काय घडलं तर पुण्यामधल्या काही तरुणांनी ही वार्ता कळताच मुंबई गाठले आणि मुंबईला जाऊन साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या अस्थी घेतल्या। त्या अस्थी पुण्यामध्ये आणून अतिशय गाजत वाजत मिरवणूक काढून एका मोठ्या तलावामध्ये
त्याचं विसर्जन केलं. त्या वेळेस जे पत्रक काढलं होतं ते पत्रक आज तागायत सांभाळून ठेवलं गेले आणि ते पत्रक आज माझ्या मोबाईल मध्ये आहे. या सर्व घटना कशा घडल्या हे जाणून घेण्यासाठी आपण आज राजेंद्र सोनावणे यांच्याशी चर्चा करणार आहोत. आपलं चारबाग टीव्ही मध्ये स्वागत. नमस्कार. खरं म्हणजे हा अभ्यासाचा विषय आहे. अण्णाभाऊ साठे यांच्या परिनिर्वाणाबाबत अनेक अनुषंगाने चर्चा होत असताना ह्या गोष्टी समोर आले पाहिजे, समाजापर्यंत सत्य परिस्थिती गेली पाहिजे, हा एकंदरीत ह्या आपल्या आजच्या चर्चेचा विषय आहे. आता तुमच्याकडून जाणून घ्यायला आवडेल, आज आपल्यामध्ये हयात नाहीत असे भाऊसाहेब सोनवणे, हे अर्थात आपले वडील. या संपूर्ण कार्यक्रमामध्ये भाऊसाहेब सोनवणे त्यांचा सहभाग होता. अर्थात हा संपूर्ण कार्यक्रम घडवून आणण्यामागे भाऊसाहेब सोनवणे यांची कल्पना आणि ह्यांची मेहनत होती. त्या कार्यक्रमात कोण कोण उपस्थित होते, काय घडलं, ते अर्थात आज भाऊसाहेब जरी नसले तर त्यांनी लिहून ठेवलेलं, त्यांनी जे त्या वेळचे जे काही कागदोपत्री पुरावे ठेवले ते सर्व आपल्याकडे उपलब्ध आहेत. त्या अनुषंगाने याबाबतची घटना कशी घडली याबाबत जरा सविस्तर माहिती कसं देऊ शकाल? धन्यवाद. पुण्यामध्ये ज्या ज्या मातंग वस्त्या आहेत त्या वस्त्यांमधून ही मिरवणूक नेण्याचं ठरलं. तर याच्यामध्ये पहिली येते मग गंजपेठेतील लौजी वस्तात तालीम, तर गंजपेठेतील आपली वस्ती, लोहियानगर, नानापेठ, राजेवाडी आणि असं करत करत मंगळवार पेठ आणि मग मालधक्का मार्गे संगम घाट, शिवाजीनगरचा संगम घाट, या ठिकाणी त्या अस्थींचं विसर्जन करण्याचं त्यावेळेस ठरवलं. तर त्याचं पत्रक जे काढलं होतं त्यावेळेस, तर ती एक विसर्जन मिरवणुकीची एक समितीच म्हणायला हरकत नाही. अस्थि विसर्जन समिती, अण्णाभाऊ साठे अस्थि विसर्जन समिती, अशी ती एक त्या वेळेचा जो म्हणजे समूह होता, त्या समूहाचं नाव असं ठेवलं गेलं. आणि त्यांनी एक पत्रक काढलं. तर ते पत्रक भाऊसाहेबांनी जपून ठेवलेलं होतं. त्याच्यामध्ये या सगळ्या लोकांची नावं आणि कधी, किती वाजता आणि कुठं, कुठल्या स्थळी त्यांचं अस्थींचं विसर्जन होणार आहे, तर त्याच्यामध्ये तो उल्लेख आहे. तर या पद्धतीने त्यांचं सगळं नियोजन ठरवण्यात आलं. आणि पहिल्यांदा शनिवारवाडा, नंतर फडके हौद, कसबा पेठ आणि मग तुमची गंजपेठेची तालीम, असं करत करत राजेवाडीतून ही अस्थींची मिरवणूक, एक बग्गी होती, बग्गीमध्ये त्या अस्थी ठेवल्या होत्या, त्या बग्गीतून त्या अण्णाभाऊंच्या अस्थींचं मिरवणूक काढण्यात आली. आणि मग शेवट शिवाजीनगर येथे 2 वाजता ते ठरलं, पण त्याला उशीरच काहीतरी झाला होता. आणि त्या शिवाजीनगरच्या संगम घाटावर तिथे अस्थींचं तिथं विसर्जन सगळ्या लोकांच्या समवेत, सगळ्या समाज बांधवांच्या उपस्थितीत त्या अस्थींचं विसर्जन त्या संगम घाटावर करण्यात आलं. आणि त्याच ठिकाणी अण्णाभाऊंच्या निधनाची शोकसभा त्या ठिकाणी आयोजित करण्यात आली. तिथं सगळे समाज बांधव पुण्यातले उपस्थित होते. आणि सांगायचं म्हणजे महत्वाचं म्हणजे कैलासवासी बाबूराव सोनावणे आणि कैलासवासी भाऊसाहेब सोनवणे यांनी तिथं घोषित केलं की अण्णाभाऊंनी जे त्यांचं साहित्य लिहिलंय ते मराठीमध्ये लिहिलंय. तर तिथेच त्यांना एक प्रेरणा मिळाली की बाबा अण्णाभाऊंनी एवढे मोठे साहित्यिक आपल्या समाजामधून आपल्या सगळ्या प्रेरणा मिळण्यासाठी, सगळ्या जगाला प्रेरणा मिळण्यासाठी उदयास आले. तर त्यांचं साहित्य मराठीमध्ये आहे. तर आपली ही अण्णाभाऊंची प्रेरणा साहित्याची आपल्या समाजामध्ये कशी जाईल, तर त्याकरिता त्यांनी असा विचार केला की आपल्या समाजामध्ये जो कोणी पदवीधर मराठीमधून पहिली पदवी घेईल त्याला अण्णाभाऊ साठे यांच्या नावाचं 101 रुपयाचं पारितोषिक, अण्णाभाऊ साठे पारितोषिक देण्यात येईल, असं त्या शोकसभेमध्ये बाबूराव सोनावणे आणि भाऊसाहेब सोनावणे यांनी तिथं जाहीर केलं. तर
त्यानंतर ती श्रद्धांजली सभा म्हणजे झाली आणि दुःखद अंतकरणाने सगळे कार्यकर्ते, सगळे समाज बांधव तिथून मग सगळे परत एकंदरीत असं आहे, ज्या अफवा पसरवले जात आहेत हा अण्णाभाऊंच्या परिनिर्वाणाबाबत हम्म. वेगळे वेगळ्या पद्धतीच्या अफवा पसरवले जात आहेत, ते वास्तव तसं नाही. हम्म. महाराष्ट्रामध्ये अतिशय लोकप्रिय ते लेखक होते आणि ज्या पद्धतीने ज्या महापुरुषांची अंत्ययात्रा निघायला हवी त्या पद्धतीचं एकंदरीत हे सर्व घडताना दिसतंय. हे सर्व अफवा हे सर्व जाणून बुजून पसरवले जात आहेत का, हा एक त्याच्या पाठचा एक भाग आहे. दुसरी एक बाब तुमच्याकडून समजून घ्यायला पाहिजे होती की पुण्यामध्ये आमच्या माहितीप्रमाणे पुण्यामध्ये पहिली जयंती साजरी करण्यात आली. त्या जयंतीच्या अनुषंगाने आपण काय सांगू शकाल? येस, त्याच्यामध्ये असं सांगता येईल की म्हणजे जो माझा जन्म जो आहे तो 31 ऑगस्ट 1967 ला झाला आणि त्याच्यानंतर 2 वर्षांना अण्णाभाऊंचं निधन झालं होतं. तर पहिली जयंती जी आहे म्हणजे अण्णाभाऊंचं निधन जे झालं ते 18 जुलै 1969 हा आणि त्यांच्या अस्थींचं विसर्जन 20 ऑगस्टला पुण्यामध्ये आणल्या आणि 1 ऑगस्टला मध्ये त्यांची जयंती होऊन गेली होती. 18 जुलै नंतर 1 ऑगस्ट येतं, जयंती होऊन गेली होती. 20 ऑगस्टला पुण्यात आल्या आणि 24 ऑगस्टला त्यांच्या अस्थींचं विसर्जन केलं. त्यामुळं पहिली जयंती काय इथं होऊ शकली नाही. तर त्याच दिवशी तिथं डिक्लेअर जाहीर करण्यात आलं की पारितोषिक आपण द्यायचं आहे. अण्णाभाऊ साठे यांच्या शोकसभेमध्ये अण्णाभाऊ साठे पारितोषिक देण्याचं ठरविण्यात आलं आणि त्यानुसार अण्णाभाऊ साठे पारितोषिक मंडळ याची स्थापना पहिल्यांदा करण्यात आली. म्हणजे एक नाव असावं. तर त्याची म्हणजे थोडक्यात अण्णाभाऊ साठे फाउंडेशनची स्थापना 15 ऑगस्ट 1970 साली झाली. तर त्याची सुरुवात जी आहे ती अण्णाभाऊ साठेंच्या जयंतीने झाली. बरोबर. ती 1 ऑगस्ट 1970 ला आणि त्याचं स्थळ होतं सोनावणे वाडा 63-1 मंगळवार पेठ, बाबुराव सोनावणे मार्ग आता सध्याचा. त्या ठिकाणी त्या वाड्यामध्ये हा सगळा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता आणि त्यामध्ये आमचे नातेवाईक, आप्त इष्ट, समाज बांधव, मित्र परिवार अशी सगळी एकंदरीत जवळजवळ 100 ते 150 लोक तिथं जमली होती त्यावेळेसची गोष्ट. आणि त्यावेळेस मी 1 मिनिट तुम्हाला थांबवतो. येस मित्रांनो, हा विषय खूप महत्वाचा आहे. महाराष्ट्रामध्ये असं प्रचार केला जातोय की साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांची पहिली जयंती त्यांच्या समाजापेक्षा इतर समाजाने ती साजरी केली. त्यांचं बघून मग मातंग समाजाने ती जयंती करायला सुरुवात केली. ती कधी केली? 1980च्या नंतर. अण्णाभाऊ साठे फाउंडेशनची स्थापना 15 ऑगस्ट 1970 पासून झाल्यानंतर अण्णाभाऊ साठे पारितोषिक देण्याचा जो समारंभ आहे तर त्याचं नियोजन त्याच 15 ऑगस्ट 1970च्या दिवशी ठराव करून करण्यात आलं. ते म्हणजे 2 ऑक्टोबर 1970 रोजी पुण्यामध्ये RCM गुजराती केळवणी संस्थेचं शाळा आहे. तर त्या ठिकाणी तो कार्यक्रम करण्याचं पहिलं आयोजन केलं आणि त्या ठिकाणी अण्णाभाऊ साठे पारितोषिक हे पहिलं माननीय भिसे यांना ते पहिलं 101 रुपयाचं पारितोषिक देण्यात आलं त्यांच्या नावाचं. अर्थात साहित्यरत्न कॉम्रेड अण्णाभाऊ साठे यांची प्रेरणा घेऊन भाऊसाहेब सोनावणे सारखे हजारो तरुण महाराष्ट्रामध्ये काम करत होते. या अशाच पद्धतीने अकोल्यामध्ये मधुकरराव कांबळे नावाच्या एका तरुणाने शिकत असताना, शिक्षण चालू असताना 1975 वर्षी
साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे, कॉम्रेड अण्णाभाऊ साठे यांची जयंती त्या जिल्ह्यामध्ये साजरी व्हावी म्हणून पुढाकार घेतला. तेव्हा विशेष कुण्या जातीने याचा प्रचार करण्याची गरज भासली नाही. हे सर्व जे दाखवलं जातंय, हे लिहिलं जातंय, हे खोटं लिहिलं जातंय, त्या आता आपण ही चर्चा करत आहोत. माझ्या मोबाईलमध्ये साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांची पहिली जयंती जी साजरी झाली त्याचे ओरिजिनल फोटोग्राफ आहेत, त्या वेळेस काढलेले. हे पुराव्या सगट आपल्याला सिद्ध करता येईल. तरी महाराष्ट्रामध्ये कॉम्रेड अण्णाभाऊ साठे यांच्याविषयी गैरसमज आणि चुकीचा प्रचार जी लोक करत आहेत त्याला कुठंतरी आळा बसला पाहिजे, ते कुठंतरी थांबलं पाहिजे, असं एकंदरीत हा आमचा उद्देश आहे. या छोट्याशा व्हिडिओमधून तुम्हाला याची सत्यता तुमच्यापर्यंत पोहोचवावी हाच एक प्रामाणिक उद्देश आहे. दुसरी एक बाब याच्यामध्ये विशेष बाब अशी आहे, महाराष्ट्रामध्ये जे पहिल्यांदा अण्णाभाऊंचं तैलचित्र तयार झालं ते पुण्यामध्ये झालं. त्यामध्ये सुद्धा भाऊसाहेब सोनवणे यांचा मुख्य वाटा होता, म्हणजे मुख्य पुढाकार होता. हे पहा, हे पहिलं तैलचित्र तयार झालेलं आहे. यामध्ये जे पेंटर होते कांबळे, काय नाव त्यांचं, पांडुरंग शंकर कांबळे, यांचं नाव इथे दिसत नाही, पुसलं गेले. परंतु हे तैलचित्र आहे आणि याच्या खालती जे आहे साहित्यरत्न कॉम्रेड अण्णाभाऊ साठे यांचं संपूर्ण साहित्याची यादी या ठिकाणी दिलेली आहे. पुण्यामधून साहित्यरत्न कॉम्रेड अण्णाभाऊ साठे यांच्या अनुषंगाने फार मोठं काम उभं केलं गेलं. याचा प्रचार, याचा प्रसार संपूर्ण महाराष्ट्रामध्ये झाला आणि याचा परिणाम सुद्धा झाला. आणि म्हणून आज अण्णाभाऊ साठे विषयी जे महाराष्ट्रामध्ये एक संवेदना, त्यांच्यावर प्रेम करणारी जी जनता बघतो, त्यांच्या साहित्याचे जे वाचक बघतो, ते अशा माध्यमातून सुरुवातीच्या काळामध्ये त्याचा प्रचार आणि प्रसार झाला. हे त्याचे जिवंत पुरावे म्हणता येतील. आपण माझ्या प्रत्येक व्हिडिओला भरभरून प्रेम देताय, हजारोंच्या संख्येनं पाहताय, पण एक अशी तक्रार आपल्याकडे आहे, सबस्क्राईब करायला विसरताय. आपण सबस्क्राईब जरूर करा. तुम्ही जर ताकद दिलात तरच हे स्वतंत्र पत्रकारिता वाढू शकते आणि नवीन नवीन विषय घेऊन आम्ही तुमच्यापर्यंत येऊ शकतो. एक प्रेरणा मिळते. ही गोष्ट आपण लक्षात घेऊन जास्तीत जास्त सबस्क्राईब वाढवण्यासाठी आपण तर सबस्क्राईब कराच, पण इतरांना सुद्धा करण्यास सांगा, अशी एक विनंती करतो आणि थांबतो.